मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. आज मी आलो आहे माझ्या जन्मगावी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातलं मिडबाव तांबळडेग हे निसर्गरम्य गाव. या माझ्या जन्मगावातील परंपरेने चालत आलेला नारळी पौर्णिमेचा उत्सव आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे. चला तर बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या निसर्गरम्य अशा तांबळडेग गावचा हा नारळी पौर्णिमेचा उत्सव. श्रीदेव शिवमहापुरुषाचे हे सुंदर मंदिर आणि या मंदिरातल्या ह्या गाभाऱ्यातले शिवलिंग, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेलं हे महापुरुषाचं ठिकाण. या महापुरुषाला स्मरूनच इथले समस्त ग्रामस्थ आपल्या गावातील सगळ्या विधी किंवा जे काही कार्यक्रम असतील ते करतात. आता नारळी पौर्णिमेच्या उत्सवाचं इथे देवाला सांगणं करून मग समुद्रावरती सगळे ग्रामस्थ जाऊन समुद्रावरती श्रीफळ पूजा करून मग ते श्रीफळ समुद्राला अर्पण करतात. असा हा नारळी पौर्णिमेचा उत्सव असतो. तो कशा पद्धतीने होणार तो आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गंडा ही मृण्मयीने मला सजून दिलेली ताटली आहे. हे सगळं पूजेचं सामान आहे. सगळे गावकरी समुद्रावर श्रीफळ व पूजेचं साहित्य घेऊन येतात आणि समुद्रावरती मग सुंदरशी वाळूची पिंडी बनवली जाते. समुद्राला देव मानणारे हे समुद्रकिनारे राहणारे लोक श्रीफळाची यथोचित पूजा करून ते श्रीफळ समुद्राला अर्पण केल्यानंतर हे इथले जे स्थानिक मासेमारी करणारे लोक आहेत ते समुद्रामध्ये मासेमारी करायला सुरुवात करतात. अशी इथली या किनारपट्टीची प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार आजचा हा नारळी पौर्णिमेचा उत्सव हे
गावकरी किंवा आमचे समाज बांधव साजरा करतात असा हा सुंदर उत्सव आणि परंपरेने चालत आलेला उत्सव आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या साईजच्या अशा पिंड्या बनल्या आहेत. एक प्रथा म्हणून त्या पद्धतीने बनवलं जातं. आज माझं श्रीफळ आमचा पुतण्या अनिकेत पूजा करतोय. तुला रवत नाही असू दे, खाली ठेव. नारळी पौर्णिमा झाली की समुद्रात मासेमारीला सुरुवात व्हायची, परंतु आत्ता आपण समोर बघतोय जवळजवळ 10 ते 15 ट्रॉलर बोटी समुद्रात मासेमारी करत असताना दिसत आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये साधारण बघण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, हे ट्रॉलर म्हणतो आम्ही त्यांना. त्या बोटी आत्ताच नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रामध्ये मासेमारीला आलेल्या आहेत आणि जवळपास किनाऱ्यालाच मासेमारी चाललेली आहे. आता हे जर मोठे ट्रॉलर येऊन जर समुद्र किनाऱ्याला मासेमारी करायला लागले तर इथल्या स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांना कसे मासे मिळणार हा मोठा प्रश्नच उभा राहतो. बघा, अशा पद्धतीने ही मासेमारी समुद्र किनाऱ्यात, म्हणजे यांना एक ठराविक मर्यादा दिलेली आहे, परंतु फिशरीज खात्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असल्यामुळे आणि सरकारच्या नियमांना धाब्यावर बसून हे मोठ्या बोटीवाले समुद्र किनाऱ्याजवळ येऊन मासेमारी करतात. त्यामुळे इथल्या स्थानिक मासेमारी करणाऱ्यांना मात्र मासे मिळत नाही. आमच्या तांबडेकचा जिगरबाज मासेमारी करणारा पंढरी दादा समुद्राला काहीतरी विनंती करतोय पूजा करता करता. सांग बा, काय म्हणणं आता सांग. सांगितलं दर्या राजा थंड पाण्यात यश होते ना, नंतर गाराणा होताला जा. इथले मासेमारी करणारे लोक समुद्राला देव मानतात आणि त्या देवाची आता पूजा करून त्याची आरती करून
नारळी पौर्णिमेनिमित्त आज एक नारळ देतो असं ते मान्य करून घे. समुद्र त्यानं रंगा सांभाळून घेऊन ये. बंदरात मासळी भरपूर यासाठी कर. त्यानं येणाऱ्यांचा सांभाळ. देशाचे त्यांचे सांभाळ कर. आपले नारळ पावन करून घे महाराजा. आता श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यासाठी सगळे गावकरी समुद्राच्या दिशेने जात आहेत. हा नारळ आता समुद्रामध्ये उडवला जाईल, म्हणजेच उडवून तो समुद्र राजाला पावन करून घेण्यासाठी विनवलं जातं. ठीक आहे. पूर्वंपार चालत आलेल्या रूढीनुसार आता समुद्रात नारळ फेकल्यानंतरच मग मासेमारीला सुरुवात होते, अशी परंपरा आहे. परंतु हल्ली काय होतं की हल्ली अगोदरच सरकार परवानगी देते मासेमारी करण्यासाठी, त्यामुळे मासेमारी केली जाते. आता सगळे नारळ समुद्रात तरंगत आहेत, बघा दिसते आपल्याला. अरे आबा गेला गेला पुढे गेला नारळ. आता नारळ लढवणं हा खेळ या किनाऱ्यावरती होतोय. हे बघा आमचा मिथिलेश आणि अरे पहिल्याच फटकात सौरभ आणि मिथिलेश. ही आमची तरुण मंडळी आता नारळ लढू दे ना कोणाकडे तरी. बाबा भूषण पुढे एक. कोणता केला तो फुटलो, मिथिलेशचं फुटलो. ही नारळ लढवण्याची परंपरा मालवण वगैरे या किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात होते. आज आता आमच्याकडे नारळ अर्पण केलेले ते लढवण्याचा खेळ चाललेला आहे या ठिकाणी. अरे बाबा त्याला बघा. किलो बघूया याला फुटलो नाही एवढ्या याच्यात. सॉलिड कडक आहे रे नारळ. किती फोडलं तरी? 4 फोडलं. बाप रे. मायबाप रसिको असा हा नारळी पौर्णिमेचा उत्सव कार्यक्रम आता आमच्या गावचा संपलेला आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इथे थांबवतो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. मायबाप रसिको हो. धन्यवाद. जय हिंद.